एखादी गाडी ना मागे एखादी गाडी, आमची गाडी फाटली. नमस्कार, मनीच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय महाबळेश्वरला. असोवा म्हणून जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्यांनी एक क्रिएटर्स मीट ठेवले. त्यासाठी आम्ही 2 जण चाललोय आणि मी जरा जास्तच चूल दिसतोय ऍज युजल. तर बघूया, आम्ही दिवसभर खूप मज्जा करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की काय काय घडतंय तिथं. तर बघत राहा. किती वेळ अजून? 1 hour later. कशी दिसते मी? आधी पण अशीच दिसत होती. 1.5 तास काय केलं हिनं? चल लवकर आता, बस 2 तास लेट आहे तू. आपण पोहोचतोय वेळेवर. जोरात पाऊस स्टार्ट झालाय आणि ट्रॅफिक, मला नाही आवडत ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायला. लय भूक लागलेली आणि इथे दुसरा काय ऑप्शनच नव्हता, म्हणून आम्ही सँडविच घेतले आणि मॅगी घेतली गरमा गरम. आता 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 बघा तोंडायचं. आणि आम्ही आता खाणार आहे. ते खाऊन सांग ना मॅगी कशी फुकून का? तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. कसं होतंय असं एवढं गरम? आता मी ट्राय करतो. मी नाही तिच्यासारखं करणार, मी व्यवस्थित खाणार आहे. वा, भूक लागलं की सगळं छान लागतं, असं काही नाही. तर आता एक खाऊन घेतो, मग पुढचं बघू. भूक लगी जोरों की भूक लगी. हिने काय केलं माहितीये का? आता ही मॅगी खायसाठी स्वतःची मॅगी वर बांधून टाकली. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मी जास्त खात असेल, पण हा तुमचा लय मोठा गैरसमज आहे. मी फक्त 2 पीस सँडविच खाल्लं आणि 4-5 ग्लास मॅगी. आणि इकडे बघा 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 बघा. खाऊन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघालोय महाबळेश्वर कडे. तर भेटू आता डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये. विषय काय झाला सांगतो तुम्हाला. महेशने मला सांगितलेलं की काल महाबळेश्वरला जायचंय. मी लोकेशन बघितलंच नाही आणि आता सुरूर फाट्याला आल्यानंतर म्हणलं की इथून पुढचा रस्ता मला माहित नाही, तर लोकेशन तर चेक करावं. तर लोकेशन केलं चेक, तर ते अलीकडचं लोकेशन आहे. आता आम्ही रिटर्न चाललोय माघारी. तरी बरं महाबळेश्वरला गेल्यानंतर बघितलं नाही. सोशी नावाचं एक गाव आहे, तिथं ते वेदी फार्म म्हणून आहे. तिथं आम्ही पोहोचतोय काही मिनिटातच, 10 मिनिटात वगैरे. पावसाळ्यात खरंच फिरायला गेलं पाहिजे. एवढा छान निसर्ग, असं वाटतंय आपण एका भीतीदायक जंगलात चाललोय. तुला कसं वाटतंय? कोणच नाहीये इथं, एक माणूस दिसत नाही. मला तर वाटतं आता वाघ सुद्धा अडवाईल. बघ ना, कुछ भी नाहीये, कुछ भी नाही. अख्खा हिरवगार आहे. अंजान स्थळी आम्ही आलोय ना, कोणी दिसत नाही ना. पुढे एखादी गाडी ना मागे एखादी गाडी. आम्ही एकटेच आहे खरं. आमची गाडी फाटली. गप्प बस बावळट, लवकर येऊ दे. एक माणूस दिसला. काहीतरी आहे म्हणजे पुढे. काय नाही, आमची गाडी नीट झाली. वेदी फार्म्स, तुम्हाला कधी यावं वाटलं तर तुम्ही या. हर्षल के तरफ. हा, नमस्कार. आम्ही आता इथं पोहोचलो. तर ह्या आहेत रूम आणि हा बघा रूम मधला व्ह्यू, एकदम वाढीव विषय. आणि आसोवाची सगळी टीम आता काम सुरू झालेलं आहे वाटतं. आले. तर तुमचं मत सांगा काय व्ह्यू बद्दल? मी माझं सांगून झालंय मगाशी. काय व्ह्यू जरा असा ना खूप म्हणजे ओके आहे. मला का नाही आवडला माहितीये? एक तर शांतता आहे, खूपच बोरिंग वाटते आणि असं पोल्युशन नाहीये. मुंबईतलं असल्यामुळे मुंबईचं जे पोल्युशन असतं ते इथे नाहीये. आणि समोर इमारती नाही गाड्या, हे सगळं मोकळं बघायची सवय नाही आम्हाला मुंबईकरांना. कोणी केलंय मॅनेज? हा, काय नाव बरं, कॅलेंडर. कॅलेंडर खाना लाव. रिश्तों के भी रूप बदलते हैं, नए नए. दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही जेवायला चाललोय. मस्त जेवण करणार आहे. इथेच डायनिंग आहे. तर जेवणात काय आहे बघूया. बिलीफ किंवा त्याच्या गोष्टी येत नाही, इतकं कमाल येत नाही. ते जे गाणे बघ केले, मोदक लालं गव्हाचे आणि सगळं वगैरे, त्याचा थॉटच तो आहे ना रे. लोक लय वैतागलेत आणि लोक तुमचा राजीनामा मागतात.
असं सगळं ते आहे. कारण मी सगळं केलेलं वगैरे. तो भाई आला मग पुढचा, तो तर डान्सर आहे. त्याला हे वाक्य परत आलं, पाटील गर्दी घुसली, लोक आणि लोक तुमचा राजू मामा मागते. मला ते आपलं मानायचंच नाहीये त्यांना. काय झालंय काय माहिती. डोळ्यात पाणी आलं. आता मी रडतो थोडं. मला घेऊन जाताल तुम्ही अमरावतीला? नक्की चला. चला, मला दुसरं काम भेटलेलं आहे. कमीत कमी काकूंबरोबर भांडे तरी घासेल काहीतरी. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. नाही असं नाही म्हणणं आहे. असं म्हणणं अजिबात नाही. स्वतःच्या हाताने जे काय करायला लागलं हाताने करून घ्यायला लागलं. नाही रे भाई, आपल्याला 6 रनांनी जिंकायचंय. 7 हवे होते, चौकार 3 राहिले की शेवट. आता हा शेवटचा बॉल आहे मॅचचा आणि मला असं वाटतं की त्याची विकेट पडणार आहे. हा शेवटचा बॉल आहे आणि आमचा नियम असा आहे की जो हरेल तो जिंकला. मला ह्या बॉलला तो आउट होईल असं वाटतं. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. तर आता आम्ही चाललोय डीजे नाईटला. आता तुम्हाला आवाज येत असेल मे बी म्युझिकचा. मस्त एन्जॉय करणारे, त्यानंतर मस्त खाणारे, डिनर असणारे. तर भेटूया डीजे नाईट मध्ये. तर आता इथं शशांक आहे, समीर दादा आहे. तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचंय की मी पण एक चॅनल काढलंय व्लॉगचं. ये ना निकिता. तर आम्ही चॅनलचं नाव आहे आमच्या मनीचे व्लॉग. ओके. तर मनी कोण आहे? मंदार निकिता. अच्छा, ओके. पण मनातले गावाकडे मनीचे पण बोलतात. तर सांग ना पुढचं. आवडले तर नक्की बघा. नसन सहनोत तरी सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात आहे भावाची. सुरुवात टाइम लागेल पण सपोर्ट करा. नाही, मी आधी करायचो. अच्छा. पण हे एक ब्लॉग्स पहिला आहे ना, ब्लॉग पहिल्यांदा करतोय ना. ब्लॉग केले मी बाई 2020 ला सगळ्यात आधी व्लॉग मी करायचो. फक्त माझं शॉप सुरू झाल्यामुळं ते बंद झालं. हॅलो, गुड मॉर्निंग. मस्त आम्ही उठलोय लवकर, आवरलंय आणि पुण्याला जायला निघतोय. कारण आम्हाला जावंच लागतंय. आज थांबू शकत होतो, खरं खूप मज्जा आली काल रात्री पण ठीक आहे. आमचं महत्वाचं काम आहे जे की सरप्राईज असणार आहे पुढच्या व्लॉग मध्ये. तर चालतंय, निघतो मग आम्ही आणि हा व्लॉग इथेच संपतोय. मंदार बोल. चला बाय, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. ठीक. बघत राहा. बाय. ये शहर